आपली राईड स्टार्ट झालेली आहे. अँड मी एवढा खुश आहे ना, एवढा खुश आहे ना, काय माहितीये का? कारण फायनली इतक्या दिवसांनी, इतक्या वर्षांनी आता कुठे माझ्याकडे चांगला सेटअप आहे. सेटअप मीन्स माझा कॅमेरा प्लस त्याच्यावरती जो माईक. माईक म्हणजे मी ब्लूटूथ घेतला, ज्याचं की मला दोन ह्याच्यामध्ये यूज होईल. म्हणजे एकतर मी त्याच्यावरती गाणी वगैरे ऐकू शकतो किंवा कॉल वगैरे आले तर ते पण अटेंड करू शकतो. प्लस आता यूट्यूब आणि इन्स्टासाठी व्हिडिओ पण बनवू शकतो. आणि आपल्याला आपला भाव दिसलेला आहे चनया. चल येतोस छत्रपती संभाजीनगर. चल रिक्षा घेऊन चला भाई. पावसाचं वातावरण झालं, वातावरण एकदम कडक आहे समोर. शिट ब्रिज आला नाही तर दिसला असता. पाऊस तर पडणार नाही पण व्ह्यू मस्त झालाय समोरचा एकदम कडक कडक कडक. हे जर कुठे मी डोंगराळ भागात असतो ना तर अजून चांगलं दिसलं असतं. जय हनुमान. चला हा डेंजर रिक्षा ड्रायव्हर आहे. प्रतीकचं काय पडलं? काहीतरी पाडलं भावाने राईडच्या स्टार्टिंगला. ओके कपडा काय झालं रे? कोणाचा कपडा आहे? ओके ये आरामात. नितीन, ऋतिक, नितीन आणि पाठी प्रतीक. ओ मी मिरर ओपन नाही केले तर सेट करावे लागतील मला व्यवस्थित. कारण ते रात्रीचे मी बंद ठेवतो. बाकी असं नाही की मी राईड करताना ते बंदच असतात वगैरे, चालू असतात. आणि हे छोटे मिरर आहेत पण याच्यामुळे मला सगळं दिसतं. त्यामुळे कोणी जज करू नका की बाबा काय छपरीगिरी वगैरे. नॉर्मली ते गाडीचा लुक चांगला येतो आणि दिसतं व्यवस्थित. सेट केलात तुम्ही तर ते पाठीमागचं सगळं दिसतं. सो मी जास्त मला मोठा ब्लॉग करायचा नाही तर ह्या म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती मी बोलत नाही बसणार आहे. सकाळी सकाळी म्हणजे खरंच एवढं घाण सकाळ सकाळ. हे ट्रॅफिक भिवंडी रोडचं नव्हतं एवढं कधी. मला नक्की असं काहीतरी वाटतं की पुढे झालं असेल काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे, त्यामुळे एवढं ट्रॅफिक आहे इकडे. नाही तर एवढं ट्रॅफिक नाही लागत. ट्रॅफिक असतं बट मुव्हिंग असतं की बाबा चालू असतात गाड्या जातात वगैरे पुढे, असं उभ्या नसतात. सो असं वाटतंय मला की पुढे काहीतरी झालंय. तर बघू. मला अशी बाजूने चालवायला पण भीती वाटते गाडी एकदम कॉर्नरनी. बघू जायचं तर आहे. ट्रॅफिकमध्ये उभं राहिलं त्या साईडला घाल बोलतात का? इथे पाऊस पडला वाटतं यार सकाळ सकाळी. पाऊस पडलाय काय पडलं? ओ शेट मॅन. मी त्या साईडून चाललेलो पण आता मला समजलं की काय विषय आहे ते. जबरदस्त ठोकलाय भाई. गाडीवाला सुरक्षित असू दे तेवढंच चांगलं आहे. आहे बसलाय कोणतरी गाडीमध्ये. समोरच्या ट्रकला ठोकलं वाटतं हे. हम्म. पण हे रस्त्यावर नक्की सांडलंय काय? ओके तेव्हा ते काका सांगतात ब्रेक दाबू नका, हळूहळू जा. हे ऑइल सांडलंय खाली म्हणून काका सांगतात ब्रेक दाबू नका, आरामात आरामात जाऊ.
पूर्ण रस्त्यावरती काहीतरी सांडले. ब्रेक नको दाबवा. स्लो स्लो गेलेलंच बरं आहे ब्रेक वगैरे दाबण्यापेक्षा. ऑइलच वाटतंय ते. किती सांडलंय बघ तो. लाईफ एन्जॉय करा. संडेला सॅटर्डेला निघून, पण अशा गोष्टी असतील ना तर तुमच्या जीवाला जपा. तुम्ही काळजी घ्याल स्वतःची तरच वाचाल. दुसरं कोणी तुमच्या जीवाची काळजी घ्यायला येणार नाहीये. आता ग्रुप कंप्लीट झालेला आहे. प्रथमेश, प्रतीक, निरितिक आणि मी. 4 गाड्या निघणार होत्या, 4 गाड्या निघाल्यात. सो मजा करूया. हा बघ दलिंदर. सूर्यदेव कुठे लपले. बीच में ही रुकेंगे. अरे कॅमेरा बंद करू का नको. एकामागे एक काय ना काय घडतंय. तर पाऊस पडायला लागला. ना रेनकोट आहे, ना बॅगला रेन कव्हर आहे, काहीच नाहीये. जर जोरात पाऊस आला ना झालं. ट्रिप ओली ओली ट्रिप होणार आपली. ओली ओली ट्रिप. वातावरण असंच राहू दे शांत थंड, पण पाऊस नको येऊ दे. सध्या तरी एक राईड कंप्लीट होते, नंतर सगळं घेऊन जातो बाई मी. देवा तुझ्या दर्शनाला येतोय, पाऊस नको वाढू. काय माहिती देवाचे वेगळेच प्लॅन असतील. पापी माणसा शुद्ध होऊन माझ्याकडे ये. नाही थोडं नॉर्मल हलका हलका पाऊस आहे. एवढा जोरात नाहीये. हे काय आहे? थांबला पाऊस थांबला. चला आपण पण थोड्या वेळासाठी थांबूया. गाडी दम तोडलाय गाडीने. ऍक्च्युली दम नाही तोडला, गाडी चालते, बट त्याची जी पॅकिंग असते इंजिन पॅकिंग, ती पॅकिंग गेली आहे आणि ऑइल लीक होते. म्हणून गाडी तिथे समोर आम्ही गॅरेजमध्ये लावली आणि इथे समोर हॉटेल भेटले. नाश्ता पण होईल आणि गाडीचं काम पण होईल. सो गाडी नाही दाखवली मी, कारण भूक लागली. त्यामुळे आधी ती खायला जातो, नंतर आल्यावर गाडी दाखवतो मग. भावाची गाडी झाली आहे. ऑइल बिल सगळं टाकून झालं, पॅकिंग विकिंग टाकून. अरे आज तू त्या बॉडी दाखवत होता ना. ओ अंडा आला बाहेर. तुझा दाखव.
मागे राहिलं त्यासाठी आम्ही थांबलोय. एका मुलाची हवा टाईट झाली इकडे, गार झालाय बाई गार. हे 2 माकड इथे भाईला झोप येते गाडीवरती आपटलंय तिथं देख झोपला. प्रथमेश येऊ दे. गाईज आम्ही साईलीला हॉटेलमध्ये थांबलो होतो, टोल नाक्याच्या जस्ट पुढे. इथेच भरू, पुढे नाही भेटलं तर ना म्हणजे तसं सकाळपासून बाहेर पडलोय ना, तर गाडी विडी बंद पडते याची, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. इकडे पण पेट्रोल नाही आहे यार. पेट्रोल तसं आहे गाडीमध्ये, पण इथे बसलेलो ना हॉटेलमध्ये, तर न्यूजवरती बघितलं की इथे जिथे आम्ही चाललोय छत्रपती संभाजीनगरला, तिथे पेट्रोल पंपचे इश्यू आहेत, पेट्रोल नाही आहे तिथे पण. सो म्हणून आम्हाला वाटलं इथे समोरच पेट्रोल पंप आहे, इथे भरू. तर इथे पण पेट्रोल नाही आहे. हे दोघं जण जाऊन बघून आले आता. तर पुढे जिथे पेट्रोल पंप भेटेल, ज्या पेट्रोल पंपला पेट्रोल भेटेल, तिथे जाऊन पहिला पेट्रोल भरायचं, टाकी परत फुल करायची, देन टेन्शन फ्री. म्हणजे ॲटलिस्ट रिटर्न येईपर्यंत तरी पेट्रोल आहे. आता इथून आम्हाला 100 किलोमीटर आहे, 100 किंवा 110 किलोमीटर काहीतरी आहे, बट तेवढं जाऊन येऊन तरी पेट्रोल राहिलं पाहिजे. तर त्या साईडला एक पेट्रोल पंप आहे, पण तिकडे जायला इथून यू टर्न नाही आहे, पुढून यू टर्न मारायला लागेल. सो इकडनं मारायचं नाही आम्हाला. जाऊ दे, पुढे जाऊ. ओ एवढं ऊन होतं ना. आता 4:15 वाजले, सकाळी 6 वाजता निघालो आहे. गाडीचा प्रॉब्लेम, बरेचसे प्रॉब्लेम फेस करत करत आहे ना पोहोचलो आहे आम्ही. आता जवळपास अजून किती 50 किलोमीटर आहे ना, अजून 50 किलोमीटर बाकी आहे. प्रथमेश आणि प्रतीक दोघं जण मागे राहिलेत, कारण प्रथमेशच्या पाठी पण ऐश्वर्या बसली, तर असं त्याला सवय नाही पिलियनसोबत राईड करायची, तो हळूहळू चालवतो, त्यामुळे तो मागे राहिला आहे. आणि प्रतीकची गाडी तर काय सकाळपासून प्रॉब्लेमच देते, म्हणून तो स्लो चालवते. तर बघू किती वेळ लागतो तर त्यांना यायला. तर आम्ही इथे थांबलो आहे, चहा पितो आणि मग पुढची राईड सुरू. गरम एवढं होत होतं ना राईडमध्ये, बापरे डेंजर. आणि कॅमेरा पण गरम झालेला, त्यामुळे कॅमेरा नंतर चालूच नाही केला मी, काय जास्त दाखवू नाही शकलो आहे. अंग सगळ्या असा चावतंय नुसतं. पहिलं रूम बुक करणार गेल्या गेल्या, आणि मग नंतर शॉवर घेणार मस्त जरा, आणि बघू नंतर अजून रात्री कुठे फिरायचा प्लॅन आहे, तिकडेच राऊंड वगैरे मारायला, म्हणजे काहीतरी आहे तिकडे सगळं फिरून नंतर उद्या सकाळी दर्शनाला. आम्ही ऑलमोस्ट पोहोचणार आहोत, जवळच आहे. आणि मी काय बघतोय, ओ माय गॉड, नवीन रायडर ऐश्वर्या गाडी चालवते आता. ते दोघं पण थांबलेत पुढे जाऊन. भाई गाडी चालवायची इच्छा पण हिला कुठे झाली. आजच पोचायचंय, चला. येस येस येस, जायला लागली पुढे, जायला लागली, हळूहळू जाते जाते जाते. कमॉन कमॉन, पाठीत राहतो, बघूया कशी गाडी चालवते. ओ माय गॉड, येस येस येस. कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागतो. मुलगी असली म्हणून काय झालं, चालू शकतात. हो 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 हो, स्पीड पण वाढले, वा मस्त. जेवढ्या पण मुली आहेत ना, ज्या या ब्लॉग बघतायत माझ्या, जरा बघा. म्हणजे आमच्यासोबतच राईड करायला असणाऱ्या अशा मुली नाही,
खूप साऱ्या मुली आजकाल राईड करतात आणि खरंच सोपं आहे रायडिंग. म्हणजे सोपं असं सोपं नाही आहे, थोडीशी काळजी घ्यायची असते. बाकी एकदम एन्जॉय एन्जॉय रायडिंग म्हणजे. ज्या गोष्टीची भीती होती तेच झालंय. समोरच जे मला नको होतं ते आहे. आता मला गाडी एकदम स्लो स्लो घेऊन जायची. आमच्या गावात ट्रकवाल्याच्या इथून ते चिखल उडते ना, म्हणजे फाटते. थांब भाई, थांब थांब, नको उडवू नको उडवू नको उडवू. हा, आरामात जा, तू पण आरामात जा, मला पण आरामातच जायचंय. दादा दादा दादा. हा. अजिबात इच्छा नाहीये घाण होऊन जायचं. आहे ना, मला गाडीची स्पीड वाढवूनच चालणार नाही. मला इथून तो सुकलेला रस्ता जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत अशीच चालवायची, स्लो 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 स्लो. वाव, काहीच मी त्या साईडला बघितलंच नव्हतं. व्ह्यू, वॉट अ व्ह्यू. माझी इच्छा आहे की गाडी इथे थांबवून आहे ना फोटो काढू, आणि मी काढतोय. काका थांबा, रस्त्याच्या कडेला गाडी लावतो. एक फोटो तो बनताय. काय व्ह्यू आहे. अरे यार, वीट भट्टी आहे, थोडी मागे घेतली तर चांगलं येईल. ठीक आहे, ढकलत ढकलतच घेतो मागे. आपण आता आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये. काय क्लायमेट झालंय यार, सिरियसली. फक्त मी गाडी थोडी म्हणजे असं फास्ट चालवण्यासारखा रस्ता नाहीच आहे हा. आणि मला तेवढी गाडीची मजा पण घेता येत नाहीये, कारण की ना पाऊस पडलाय, रस्ता ओला आहे. सो दॅट्स वाय आय एम गोइंग स्लोली 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 स्लोली. पडणार तर नाही मी, मला माझ्यावरती खूप कॉन्फिडन्स आहे. बट माझी बॅग, माझी बॅग, जॅकेट बिकेट सगळं घाण होईल. त्यामुळे मी खूप आरामात चाललोय, खूप आरामात चाललोय. मला पाय खाली टेकवायचे नाहीयेत काका, प्लीज चला. हे काय आहे? छोटासा ट्रॅक्टर. ये तो मैंने मेरे लाइफ में पहली बार देखा यार. पण ठीक आहे ठीक आहे, ज्यांनी बनवला त्याला इज्जत आहे भाई, शेतकऱ्यांच्या कामाची वस्तू आहे. मला असं वाटत नाही का ज्याने असं मोठी मोठी कामं होत असतील, कदाचित होत पण असतील. दादा बघतात माझ्याकडे. काय झालं दादा, काय चुकीचं दिसतंय का? असते रायडर लोकांची लाईफ. हा व्ह्यू मस्त. आणि ह्याच्यामध्ये ना एवढी मस्ती आहे ना, ह्याची मस्ती मी रात्री उतरवतो. बोला, तू काहीतरी बोलत रायडर लोकांचं. हा लाईफ दाखवलंय, तू नको शिकवू मला यार. तर पोचलो आम्ही आणि रूमचं जरा बघतोय कुठे थांबायचं काय. ते 2 रूम बघितल्यात. सो ऐश्वर्यासाठी वेगळी रूम. मग आता काय बसलाय. रूम दाखवतो तुम्हाला. बघा, ही एक रूम बघितली आम्ही. चांगले आहे. मला फक्त एक रात्र काढायची, सकाळी उठून परत आम्ही आमच्या
आमच्या रस्त्याला लागणार. सो एवढं पास झालं आमच्यासाठी तरी. बघू आता काय बोलतायत, नंतर ठरवूया.